अर्जुनला जेव्हा तन्वी म्हणते की तू तिथे जाऊन बस ना आणि त्याला हात लावत असते तेव्हा तो तिला बोट दाखवतो आणि म्हणतो मला हात नाही लावायचा, शांत राहा, असा इशाऱ्यानेच तिला करतो. तेव्हा इथे तन्वी खूप चिडते पण ती दाखवत नाही. इथे प्रताप आणि कल्पनाला अर्जुनचं हे वागणं खूपच चुकीचं वाटतं, म्हणून कल्पना त्याला बोलायला उठतच असते. तेवढ्यात प्रताप तिला थांबवतो म्हणून म्हणतो ही वेळ नाही आहे, शांत राहा जरा, हे हॉस्पिटल आहे. इकडे प्रताप कल्पनाला म्हणतो आपण रविराजला फोन करूया, कारण त्यालाही कळलं पाहिजे ना की पूर्ण आई हॉस्पिटलमध्ये आहेत म्हणून. आणि हे तन्वी बोलणं ऐकते तेव्हा ती म्हणते हे काय मूर्ख आहेत का, इथे बाबांना फोन केला, त्या किल्लेदाराला फोन केला तर ते दोघं इकडे येतील आणि जेव्हा त्यांना कळेल हे लग्नासाठी हे सगळं झालं आहे, कारण अर्जुनला लग्न करायचं नाही आहे आणि त्यामुळे हे सगळं घडलं आहे, तर ते लोक हे लग्नच कॅन्सल करतील किंवा परत विचार करतील, असं व्हायला नको. म्हणून ती प्रतापकडे येते आणि म्हणते नका नका, फोन नका करू, सगळेच जण चमकतात, असं का बोलते ही. तेव्हा ती म्हणते आई आत्ताच आजारातून उठली आहे आणि तिला हा धक्का सहन होणार नाही, त्यामुळे तिच्यामुळे तरी तुम्ही तिला कळवू नका, अशीच माझी इच्छा आहे. आणि ते लोक पण मूर्ख हो म्हणतात. इथे प्रतिमा घरी झाडांना पाणी घालत असते तेव्हा ती म्हणते की ही गोष्ट तर चुकीची आहे, तन्वीचं लग्न ठरवलं आहे खरं, पण अजूनही सायली अर्जुनची बायको आहे आणि त्यांचा घटस्फोट झालेला नाही आहे आणि हे सायलीला कळायला हवं. तिचा तो हक्कच आहे हे समजण्याचा की अर्जुन आणि तन्वीचं लग्न ठरवत आहेत सगळेजणं, म्हणून मी हे तिला सांगेन म्हणून. आणि ती विचार करते आता ती सायलीला या गोष्टी सांगणार आहे म्हणून. इकडे तन्वीचा एक एक डाव सक्सेसफुल होत असतो, तिला जे हवं आहे ते ती मिळवत असते खोटं नाटक करून. इथे सगळेजणच पूर्णाजीचा बाहेर विचार करत असतात आणि हेच बघत असतात की पूर्णाजी कधी नीट आणि ठीक होईल, ठणठणीत होईल. दुसरीकडे इकडे सायली बेचैन असते, अजून अर्जुन आला नाही आहे म्हणून ती सारखं घराबाहेर दरवाज्यातून डोकावून बघत असते. इकडे कुसुमताई तिची चेष्टा करत असते, कोणाला बघतीयस तू, अच्छा तो धोबीवाला का, ती म्हणते नाही ग, तो अच्छा भाजीवाला का, ती म्हणते नाही ग. असेच कुसुम एकेकांची नावं घेत असते. तेव्हा इकडे सायली म्हणते मी ह्यांची वाट बघते, ते यावेळेला इकडे येतात ना, मग अजून आले नाही आहेत म्हणून मला काळजी वाटते, चिंता वाटते त्यांची. इथे कुसुम म्हणते चिंता नको करूस, काळजी नको करूस, तो काही कामधंदेवाला नाही असं नाही ना, त्याला पण कामधंदे असतीलच ना, त्यामुळे तो थोडासा उशीर होईल, त्याला येईल तो, काळजी नको करूस. ती म्हणते हो ना, मला असं वाटते की काहीतरी चुकीचं व्हायला नको, काहीतरी बेचैन होत आहे, काही घडलं तर नसेल ना. ती म्हणते काळजी नको करूस. इकडे अर्जुन चैतन्याला म्हणतो तू मिसेस सायलीना फोन कर आणि सांग की मी आज त्यांना भेटायला येऊ शकत नाही आहे, पूर्ण आजीचं तब्येत बरी नाही आहे, तिला हाय बीपीचा त्रास झाला आहे, ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, पण हे सांगू नको कोणत्या कारणामुळे काय घडलं आहे ते. चैतन्य म्हणतो तू काळजी करू नकोस, मी तिला सांगतो म्हणून, आणि तो फोन करतो कुसुमला. इथे कुसुमचा फोन वाजल्यावर ती म्हणते आला बहुतेक तुमच्या आहोंचा फोन आला, आणि ती हसत हसत फोन घेते तर म्हणते अरे चैतन्याचा फोन आहे, म्हणजेच तुमचे आहो ह्यांच्या फोनवरनं करत असतील. इकडे सायली पण खुश होते आणि ती पण कुसुमताईजवळ येते फोन बघायला. कुसुमताई तिला फोन देते, ती हॅलो म्हणते, तिला वाटतं की अर्जुन सरच आहेत, पण तिकडे चैतन्य असतो पलीकडे. चैतन्य म्हणतो सायली वहिनी, तेव्हा सायली म्हणते चैतन्य भाऊजी तुम्ही बोला ना. तेव्हा तो म्हणतो की आज अर्जुन तुला भेटायला येऊ शकत नाहीत, कारण पूर्ण आजीची तब्येत खराब आहे, तिला आम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. हे ऐकल्यावर सायली बेचैन होते. ती म्हणते काय झालं, त्यांनी गोळ्या तर बरोबर घेतल्या होत्या ना, काही गोळ्या घेण्यामध्ये तर काही हे झालं नाही आहे ना, प्रॉब्लेम झाला नाही आहे ना, नाही घेतलं असं नाही ना. तो म्हणतो नाही ते काही कारण नाही आहे, कारण वेगळंच आहे. ती म्हणते काय, तेव्हा तो म्हणतो नाही तसं काही फारसं कारण नाही आहे, ते थोडंसं BP हाय झालं आहे, त्यामुळे तिला सिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे, तू काळजी नको करू, फक्त एवढाच निरोप द्यायचा होता आणि मी तुला अपडेट देत राहीन. ती म्हणते ठीक आहे म्हणून, आणि ती फोन ठेवते. इथे ती बेचैन असते, ती म्हणते मी सिटी हॉस्पिटलमध्ये पूर्ण आजीला भेटायला जाते म्हणून. कुसुम म्हणते तू माझा फोन ठेव, म्हणजे काही वाटलं तर फोन करू शकशील म्हणून. ती कुसुमचा फोन घेऊन तिकडून लागोलाग पळते सिटी हॉस्पिटलसाठी पूर्ण आजीला भेटायला. इकडे तेवढ्यातच ती रिक्षा घेऊन जाते आणि दुसरीकडनं प्रतिमा सायलीला भेटायला येत असते. तेव्हा त्यांची थोडक्यासाठी चुकामुक होते. इथे प्रतिमा सायलीच्या घरी येते आणि सायली हाक मारत असते. तेवढ्यातच कुसुम बाहेर येते आणि म्हणते तुम्ही या ना. आणि प्रतिमा आतमध्ये येते आणि म्हणते सायली आहे का, मला तिच्याशी थोडं बोलायचं आहे महत्त्वाचं. इथे कुसुम म्हणते नाही ती आत्ताच बाहेर गेली आहे, या ना, बसा ना. ती बसते. तेव्हा ती म्हणते प्रतिमा कुठे गेली आणि कधी येईल. तेव्हा ती म्हणते तुम्हाला नाही का माहिती. ती म्हणते काय प्रतिमा. तेव्हा कुसुमताई म्हणते ती हॉस्पिटलमध्ये गेली आहे. प्रतिमाला तर ते माहीतच नसतं, कारण तिला कळवलेलं नसतं. तर इथे कुसुम म्हणते तुम्ही थांबा ना ती येईपर्यंत. तेव्हा प्रतिमा म्हणते इतका वेळ तर मी थांबू नाही शकणार, पण मग तुम्हीच निरोप द्या, मी तुम्हाला सांगते. तर कुसुम बसते तिच्या बाजूला आणि म्हणते बोला ना काय झालं. तेव्हा प्रतिमा सगळं सांगते की अर्जुन आणि
तन्वीचं लग्न ठरलंय, सगळ्या मोठ्यांनी त्यांचं लग्न ठरवलंय म्हणून. हे ऐकून कुसुम एकदम डचकते. ती म्हणते काय, आणि एकदम उठून उभी राहते. इथे दोघींनाही कळत नाही असं का चाललंय. प्रतिमा म्हणते मला तर काही आधीचं आठवत नाही, त्यामुळे जे आता घडते ते माझ्या समजण्यापलीकडे, मला होच म्हणावं लागतं. इथे कुसुम म्हणते नाही नाही, हे चुकीचं आहे, त्या दोघांचं लग्न ठरलं नाही पाहिजे, हे सगळं चुकीचं आहे. ती म्हणते हो मलाही कळतंय, पण आता मोठ्यानेच मिळून ठरवलं आहे तर काय बोलू शकते मी. आणि रविराजसुद्धा, तन्वीचे वडीलसुद्धा या लग्नाला मान्यता दिली आहे, त्यांनीही परमिशन दिली, त्यामुळे आता काहीच होऊ शकत नाही म्हणून. इथे कुसुम एकदम डचकते. कुसुम म्हणते बरं, पण मग तुम्ही हॉस्पिटलमध्ये नाही का जाणार. तिला कळत नाही प्रतिमाला का म्हणून. तर ती कुसुम म्हणते पूर्णा आजी हॉस्पिटलमध्ये आहेत ना. आणि प्रतिमा एकदम डचकते. काय. कुसुम म्हणते मला वाटलं तुम्ही हेच बोलायला आलात म्हणून. तर ती म्हणते नाही मला याची काहीच कल्पना नाही आहे, चला चला मी हॉस्पिटलमध्ये जाते म्हणून लागोलाग ती पण हॉस्पिटलमध्ये निघते. इथे सायली रिक्षाने सिटी हॉस्पिटलला पोचते आणि ती भराभर आतमध्ये जात असते पूर्णा आजीला भेटायची. तिची इच्छा खूप असते, तिची तब्येत विचारायला, म्हणून ती भराभर पळते. इथे सगळेजणच बाहेर वाट बघत असतात. तेवढ्यात अश्विन बाहेर येतो. सगळेजण त्याला विचारतात आता पूर्णा आजी कशी आहे म्हणून. तेव्हा अश्विन म्हणतो आता ती बरी आहे, तिची तब्येत सुधारते, ती आउट ऑफ डेंजर आहे, पण सगळ्यांनी हा विचार करा की असं परत काही घडणार नाही आणि तिला टेन्शन होईल असं काही बोलू नका. आणि हो, लग्नाचा विषय जरा बाजूलाच ठेवा. इकडे सगळेजणच अर्जुनकडे बघत असतात. प्रताप म्हणतो हे तुझ्यामुळे झालं आहे, तुला कळतंय ना काय आहे ते. इथे सगळेजणच अर्जुनला बोलायला तर मोकळे झालेत. इथे सगळेजण आम्ही पूर्णा आजीला भेटू शकतो का असं अश्विनला विचारतात. तेव्हा तो म्हणतो हो भेटू शकतात, पण जास्ती आरडाओरडा करू नका, जोरात बोलू नका आणि तिला शांतपणे आराम करू द्या. ते म्हणतात हो हो करून, आम्ही काहीच त्रास देणार नाही म्हणून. इकडे कुसुमताई एकदम विचारात पडते की आता काय करायचं आहे, सायलीच्या बाबतीत हे सगळं काय घडतं आणि एका पाठोपाठ एक हे काय चाललं आहे म्हणून. ती हा विचार करते की हे सगळ्या गोष्टी सायलीला कळायलाच हव्यात, म्हणून ती आता कोणाचा तरी फोन घेते, कारण तिचा फोन तिने सायलीला दिलेला असतो. इकडे सायली भराभर आतमध्ये धाव घेत असते आणि तेवढ्यातच ती रिसेप्शनवर विचारते पूर्णा आजीला कुठे ॲडमिट केलं आहे म्हणून. इकडे कुसुमताई सावंत वहिनींना म्हणते जरा तुमचा फोन देता का, सायली माझा फोन घेऊन गेली आणि मला तिला फोन करायचा. त्या म्हणतात हो घ्या ना. इथे कुसुमताई फोन लावत असते, पण सायली काही फोन उचलत नाही. तिचा फोन रिंग होत असतो असं कुसुमताई म्हणते की वाचतो तरी आहे, सायली फोन का नाही उचलत, आणि हे तिला कळणं खूप गरजेचं आहे म्हणून. इथे सायलीला बहुतेक कानाचं ऑपरेशन झालं आहे, त्यामुळे तिला काही हातात फोन आहे तरी ऐकायला येत नसेल बहुतेक तरी. इथे पूर्णा आजी शुद्धीत येत असते आणि तिला बघून सगळ्यांनाच आनंद होत असतो. सगळेजणच आनंदाने एकमेकांकडे बघतात. पूर्णा आजी हळूहळू डोळे उघडत सगळ्यांकडे बघत असते. इकडे सगळेच जण तिच्या कॉटशी उभे असतात आणि ती सगळ्यांना बघत असते. इकडे सायली धावत असते तिच्या रूमकडे. इथे तन्वी आपली नाटकं सुरू करते. मी तर देवाकडे माझ्या पूर्णा आजीसाठी प्रार्थना केलेली, तिला काहीही होऊ देऊ नकोस म्हणून. बघ आता तू ठणठणीत आहेस, बरी आहेस. तिची नाटकं चालू होतात. इकडे अर्जुन तिच्या एका बाजूला येऊन उभा राहतो आणि म्हणतो माझ्याशी नाही का बोलणार, तू इतकी रागवली आहेस का माझ्याशी. तेव्हा ती म्हणते का बोलू, तुला काही आहे का माझी पडलेली. इथे त्या दोघांमध्ये संवाद चालू असतो आणि सगळेजणच बाकीचे फॅमिली मेंबर बघत असतात. इथे तो म्हणतो एवढी का रागवली आहेस तू माझ्यावर, तुला माहिती आहे ना तुला काही झालं तरी मला चालत नाही म्हणून. तर ती म्हणते हो किती खोटं बोलतोस, त्या मुलीसाठी तर तू माझ्याशी भांडलास आणि असं म्हणतोस. तो म्हणतो असं नाही आहे, तुला माहिती आहे हे सगळं खोटं आहे, माझं तुझ्यावर किती प्रेम आहे म्हणून. आणि तेवढ्यातच सायली पण त्या रूममध्ये येते आणि दरवाजा उघडते आणि पूर्णा आजी आणि बाकी सगळ्यांकडे बघत असते. इथे तिलाही हे सगळं संवाद ऐकायला येत असतात की काय चाललं आहे त्या रूममध्ये म्हणून. इकडे अर्जुन स्टूलावर बसतो आणि पूर्णा आजीचा हात हातात घ्यायला जातो, पण ती काही देत नाही. तो म्हणतो असं नाही आहे, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, हे तुलाही माहिती आहे. तेव्हा ती म्हणते बरं असं असेल तर एक काम कर, मला वचन दे. आणि हे ऐकून तन्वी सुरू होते मनातल्या मनात बोलायला, वा ही म्हातारी पण सुरू झाली आहे ब्लॅकमेल करायला, मजा आहे, मला हेच हवं होतं. पहिल्यांदा ही म्हातारी माझ्या कामी येते. आता ब्लॅकमेल कर अर्जुनला, ब्लॅकमेल कर म्हातारे कर, असं चालू असतं तिचं. इथे पूर्णा आजी हात पुढे करते आणि अर्जुनला म्हणते मला वचन दे मग की तू तन्वीशी लग्न करशील म्हणून. आणि इथे सगळेच जण म्हणजेच अर्जुन, चैतन्य आणि सायली एकदम बघायला लागतात. इथं अर्जुनला कळत नाही आता काय करायचं आहे. आता पूर्णा आजीने ते वचन मागितलं आहे, अर्जुनला ते तर द्यावंच लागेल वचन. आता त्याच्याकडे कोणताच पर्याय उरला नाही आहे.